आकाशवाणी औरंगाबाद केंद्र ध्वनिचित्र. ध्वनिचित्र या कार्यक्रमात आज आपण औरंगाबाद इथं नुकत्याच पार पडलेल्या दुसऱ्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन तसंच गुणीजन साहित्य संमेलनात मान्यवर साहित्यिकांनी केलेल्या भाषणाचा संपादित अंश ऐकणार आहात. राज्यस्तरीय दुसऱ्या शिक्षक साहित्य संमेलनाचं आयोजन गेल्या आठवड्यात औरंगाबाद इथं करण्यात आलं होतं. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या औरंगाबाद इथल्या विभागीय केंद्राच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या दुसऱ्या शिक्षक साहित्य संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक प्रकाशक बाबा भांड यांच्या हस्ते झालं. आपल्या उद्घाटनपर भाषणात बाबा भांड म्हणाले, आज दुर्दैवाने आपल्याकडे संपत्ती कशात मोडली जाते? सत्ता, अधिकार, उद्योग हे तर आवश्यकच आहे. राष्ट्राच्या उन्नतीसाठी या गोष्टींची गरज आहे, पण त्यापेक्षाही मुलंही आमच्या राष्ट्राची संपत्ती आहे. बलसंपन्न भारताचं स्वप्न जर बघायचं असेल तर त्यासाठी मुलावर संस्कार करणारा शिक्षक हा फार महत्वाचा घटक आहे. आणि या शिक्षकाचं, लिहित्या शिक्षकाचं आज आपण संमेलन भरवलं ही खूप आनंदाची गोष्ट आहे. लोकशाहीमध्ये विचार स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य हे कोणीही आपलं हिरावून घेणार नाही. लेखकाने आपलं ताकद आपल्या लेखणीतून, शब्दातून व्यक्त केली पाहिजे. अस्वस्थ करणाऱ्या विषयाकडे आपण बघितलं पाहिजे. आणि शेवटी कोणत्याही कलाकृतीचं, कुठल्याही कलावंताच्या क्षमतेचं ते द्योतक असतं. आपण शिक्षकाने विषयाच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे. समाजातील दुःखी समाजाचं, वंचित समाजाचं, गरजूंची ओळख लक्षात ठेवून त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. एवढं बोलून मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार विक्रम काळे यांनी संमेलनाच्या आयोजनामागची भूमिका या शब्दात विशद केली. शिक्षकांनी लिहिलं पाहिजे, शिक्षकांनी वाचलं पाहिजे, विद्यार्थ्यांची वाचन संस्कृती जोपासली पाहिजे. यासाठी हे संमेलन म्हणजे एक नव्या युगाची नांदी म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आजच्या या हायटेक युगामध्ये आणि मोबाईलच्या जमान्यात पुस्तकाचा शोध गुदमरतोय हे आपल्या सर्वजण या ठिकाणी जाणतोय. ते आपल्यापासून लांब चाललंय. मोबाईलची बटणं दाबण्यामध्ये आपले 6-7 तास त्याच्यामध्ये चाललेत. रात्री झोप अपुरी होते. प्रवासात कानात वायरची बोळे अडकवून गाणी ऐकण्यात आमचा तरुण हरवला. आजी आजोबांच्या संस्कृतीपासून दुरावला. संस्कारक्षम गोष्टी ऐकण्याऐवजी क्राईम ब्रँचच्या मालिका बघू लागला. सुंदर काव्याला आपण मुकलात. याचा परिणाम मानवाच्या जीवनावर झालेला आहे. रक्तदाब, शुगर मागे लागणे, जीवन धावपळीचे झालं. चेहऱ्यावरचं हास्य मावळलं. माणसाचा सरासरी जीवनमान निम्म्यावर आलं. 50शीतच खेळ खलास होऊ लागलेला आहे. आणि म्हणून हे सर्व टाळायचं असेल आणि जीवनमान उंच करायचं असेल तर निश्चितपणानं वाचन लेखनाशिवाय पर्याय नाही हे आपण जाणलं पाहिजे. किमान या साहित्य संमेलनातून तरी शिक्षकांनी निश्चितपणानं भरपूर पुस्तके आपण वाचावीत, विद्यार्थ्यांना वाचतं करावं. एखादा इंजिनियर चुकला तर कदाचित एखादा पूल कोसळू शकेल, परंतु एकदा शिक्षक चुकला तर एखाद्या पिढीचं नुकसान होऊ शकतं. म्हणून आपल्याला चुकून त्या ठिकाणी चालणार नाहीये. आपल्याला नेहमी अपडेट राहावं लागेल. हे राहावं अशी विनंती सुद्धा या माध्यमातून मी या ठिकाणी करतो. आणि दुसरी विनंती या ठिकाणी करतो की आजकाल सगळं हायटेक जमाना झालेला आहे. सगळ्यांना घाई झालेली आहे. त्याच्यामुळे निश्चितपणानं आपण सर्वांनी सुद्धा नेहमीच पथ्य पाळलं पाहिजे. आपण विद्यार्थ्यांसाठी नेहमीच आदर्श असतो आणि ते आदर्श स्थान नेहमीच त्याच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम आपण आपल्या सेवेच्या माध्यमातून केलेलं आहे. ते अधिक बळकट करण्याचं काम माझ्या सर्व तरुण शिक्षक बंधू भगिनींनी करावं अशी नम्र विनंती सुद्धा या निमित्तानं मी या ठिकाणी करतो. आणि म्हणून शाळा भरण्याच्या अगोदर 15 मिनिटं आपण शाळेमध्ये गेलं पाहिजे आणि शाळा सुटल्यावर 15 मिनिटांनीच तिथून आपण निघले पाहिजे. साहित्यिक बालाजी इंगळे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी या शब्दात अध्यक्षीय समारोप केला. मित्र, औरंगाबाद सारख्या एका ऐतिहासिक शहरात हे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन होत आहे.
हे शहर जसं ऐतिहासिक आहे तसं मराठी साहित्याच्या इतिहासात देखील या शहराचं मोठं योगदान राहिलेलं आहे. या शहराचे वर्तमान साहित्य विश्व जरी आपण बघितले तरी ही गोष्ट लक्षात येईल. एक तर महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांसाठी हे साहित्य संमेलन आहे. कुठल्या विशिष्ट विचारधारेची बांधिलकी असणारे हे संमेलन नाही, सगळ्या विचार प्रवाहांचं हे साहित्य संमेलन आहे. मराठी साहित्याचा इतिहास शिक्षक साहित्यिकांशिवाय कधीच पूर्ण होणार नाही. आपली संवेदनशीलता बोथट झाली आहे, हरवलेली आहे. कोणतीही घटना घडली तरी आपल्या मेंदूतून प्रतिक्रिया येण्याची क्रिया हळूहळू संपत चाललेली आहे. जागतिकीकरणामुळे दररोजच्या व्यवहारात यूज अँड थ्रोचा वस्तूंचा वापर वाढतो आहे आणि त्यामुळे आपली विचारसरणीही अशीच यूज अँड थ्रो सारखी होत आहे. ज्या शेतकऱ्यांमुळे आपण 2 घास खाऊ शकतो आणि जिवंत राहू शकतो त्या शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत या व्यवस्थेने काय केले आहे? वेगवेगळ्या पॅकेजचे कर्जमाफीचे गाजर किती दिवस दाखवणार आहात? याऐवजी कायमस्वरूपी सिंचनाची सोय, मालाला हमी भाव आणि शेतकऱ्यांच्या कष्टाला निश्चित खात्रीशीर किंमत आपण आतापर्यंत देऊ शकलो नाही. पिढ्यानपिढ्या अंधारात, कष्टात, कर्जात बुडवलेल्या शेतकऱ्यांसाठी एक शिक्षक आणि लेखक म्हणून आपल्याकडे काय आहे? आपण सगळी शेतकऱ्यांची पोरं आहोत. या शेतकरी बापासाठी आपल्याकडे काय आहे? दोरी घेऊन उदासपणे झाडाकडे जाणाऱ्या या बापाला थांबवण्यासाठी तुमच्या कवितेने, कथेने, कादंबरीने कधी जीवाचा आतंत केला आहे का? ज्या व्यवस्थेने शेतकरी बापाला इतकी वर्ष खितपत ठेवलं त्या व्यवस्थेविरुद्ध बंद करण्याची ताकद तुमच्या साहित्यात आहे का? काळेभोर रान, हिरवीगार झाडे, डोलणारी पिके, झुळझुळणारे पाणी हे तुमची लेखणी नेमकेपणाने टिपेल, पण त्याच लेखणीला अनवाणी पायाने नांगरणाऱ्या बापाच्या पायात घुसलेली कोयली दिसेल का? ज्या कारणासाठी हे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन होत आहे त्या कारणांमध्ये वाचन संस्कृती वाढवणे हे एक कारण आहे. मुलांनी वाचन करावे म्हणून वेगवेगळे उपक्रम राबवणे हे साहजिक आहे, पण शिक्षकांनाही वाचन करा ही सांगण्याची वेळ येणे म्हणजे आपल्या शिक्षक असण्यासाठी ही कमीपणाची गोष्ट आहे. कित्येक शाळात ग्रंथालयाचा पत्ता नाही. शासनाने खरेदी करून दिलेली पुस्तके आपण शिक्षक इतकी जपून ठेवतो की मुलांचा त्या पुस्तकांशी संबंधच येऊ देत नाही. पुस्तकं हे दिखाव्यासाठी जपून ठेवण्यासाठी नाहीत तर वाचण्यासाठी, हाताळण्यासाठी असतात हे आपल्याला कधी कळणार आहे? शाळेत आलेलं एखादं नवीन पुस्तक 2 ते 3 वर्षात मुलांनी वाचून हाताळून ते झिरझिर झालं पाहिजे आणि 4थ्या वर्षी पुन्हा नवं पुस्तक शाळेत आलं पाहिजे. पुस्तकाचं दुःख मांडताना मी नेहमी असं म्हणतो की कोणतं पुस्तक दुःखी असतं तर जे पुस्तक दिवसेंदिवस कपाटातच नवं कोरं पडून असतं ते. आणि कोणतं पुस्तक आनंदी असतं तर जे पुस्तक मुलांच्या हातात जातं, त्याला ओढाताण होते, ते इकडून तिकडे फिरतं, ओढाओढी होते, त्याचं प्रत्येक पान वाचलं जातं, ते पुस्तक आनंदी असतं. असा हा आनंद आपण पुस्तकांना आणि मुलांनाही कधी देणार आहोत? कविता वाचत असताना त्यातील कवीने निवडलेले नेमके शब्द, कवितेची वृत्त, कवितेचा प्रकार, कवितेत वापरलेले अलंकार, उपरोधिक भाषा, प्रतिमा प्रतीकांची भाषा, कवीला सूचित करायचा अर्थ, शेवटच्या कडव्यात किंवा ओळीत कवीने दिलेली वेगळी कलाटणी, कवितेतील 2 किंवा 3 अर्थ, समृद्ध असा आशय, योग्य ठिकाणी केलेला विरामचिन्हांचा योग्य वापर, चपलपणे वापरलेली विशेषणे, हे सगळे कविता वाचताना आपल्या लक्षात येते का? किंवा कविता शिकवताना आपण मुलांच्या हे लक्षात आणून देतो का? कथा, कादंबरी वाचताना काही गोष्टी लेखकाने वाचकावर सोडलेल्या असतात. असे स्पष्ट होण्याकरिता लेखक फक्त काही प्रसंग उभे करत असतो. हे प्रसंग आशयाच्या दृष्टीने आपल्याला कळतात का? कथा कादंबरीच्या शेवटी किंवा आधेमध्ये काही जागा लेखकाने सोडून दिलेल्या असतात. त्या पोकळीत वाचकाने स्वतः विचार करावा असे अपेक्षित असते. त्या रिकाम्या जागा आपल्याला सापडतात का? किंवा अशा पद्धतीने आपण साहित्याचे वाचन करावे असे मुलांना आपण सांगतो का? याचे उत्तर दुर्दैवाने नाही असेच येते. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ अशा वेगवेगळ्या साहित्य महामंडळाच्या घटक संस्था आहेत, त्याप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांसाठी एक शिक्षक साहित्य परिषद असावी. मी आभार व्यक्त करतो आणि शिक्षकांना लेखनासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. औरंगाबाद इथं आयोजित गुणीजन साहित्य संमेलनात आपल्या अध्यक्षीय भाषणात रंगनाथ पठारे म्हणाले, आजच्या घडीला आजच्या व्यवस्थेमध्ये जाती व्यवस्था, जातीयता या गोष्टी आपल्या चिरफळ्या करणाऱ्या गोष्टी आहेत. एक वंश परवडलं निदान एक देशाचं सांगता येतं. अरे इथं आपण एकाच देशामध्ये इतक्या प्रचंड जाती आणि प्रत्येक 2 एका जातीचे लोक एकत्र आले की त्यांचं एकमेकांशी बोलणं आणि
अनेक 18 पगड जातीचे एकत्र आले की मग बोलणं, याच्यामध्ये फार फरक पडतो. मला असं वाटतं की एकमेकांचा आदर करणं, एकमेकांना सहन करणं ही खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृती आहे. सहिष्णुता हे आपलं सर्वश्रेष्ठ मूल्य आहे. एक प्रकारचा मेळ राखत जगणारे असे लोक आहोत. आणि ह्या अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने ज्या प्रकारचं विष आपल्यामध्ये पेरलं जाते आणि ते भिनलं गेल्याची चिन्ह दिसत आहेत, हे आपल्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. मी एक लिहिणारा आहे, कादंबरीकार आहे. मला असं वाटतं की हे सगळे प्रश्न हे माझे जगण्याचे प्रश्न आहेत, माझ्या भोवताचे प्रश्न हे माझे प्रश्न आहेत. या प्रश्नांविषयी मला काही समजत असणं, त्यांची काही आस्था असणं, हे एक लेखक म्हणून हे माझ्यासाठी फार आवश्यक आहे. हे आपल्या सगळ्यांसाठी फार आवश्यक आहे. एक समाज म्हणून आपण आतलं खच्चीकरण करत आहोत आणि त्याला वाव देत आहोत, हे टाळलं जाणं हे अतिशय आवश्यक आहे. कृषी तज्ज्ञ विजय अण्णा बोराडे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी कृषी क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केलं. ते म्हणाले, आत्महत्या आणि शेतकरी, आत्महत्येला शेतकऱ्याच्या अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. निसर्गाचा लहरीपणा असेल, क्लायमेट चेंजचा भाग असेल, कमी पडणारं पाणी असेल, निकृष्ट बियाणाचं दर्जेदार बियाणं नसणं, या सगळ्या अनेक गोष्टी त्याला कारणीभूत असू शकतात. नवीन शेतकऱ्याच्या कंपन्या स्थापन करण्याचा अट्टहास चालू आहे. शेतकऱ्याची कंपनी संचालकाचा फायदा करू शकते, सदस्यांचा फायदा करू शकत नाही. आणि म्हणून सहकार मोडीत निघाला, हे सुद्धा आत्महत्येचं मोठं कारण आहे. हा सहकार आम्ही मोडीत काढला, त्याला कोण जबाबदारी व्हायची आता विनाकारण चर्चा करायचं कारण नाही. आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला मोडीत काढू. एवढी सहकार्याची चांगली फळं आम्हाला मिळाली असती, पण तो आज अस्तित्वात नाही. आता खरं म्हणजे सगळ्याच क्षेत्रात अत्यंत विमनस्क परिस्थिती आहे. अत्यंत म्हणजे शिक्षण असेल, शेतीचा तर विषयच नाही. शेती आता या काळात कोणाच्या अजेंड्यावरचा विषय असं मला वाटत नाही. आणि आता शेतीविषयक ऐकण्याची मानसिकता सुद्धा लोकांची उरलेली नाही. आता चर्चा चालू आहे की आता शेतकरी संपावर गेले तर काय. खरं म्हणजे शरद जोशीने ती भूमिका मांडली होती की गरजेपुरतं पिकवा, ऐकलं नाही. हा सगळ्याचा पोशिंदा असल्यामुळं, सगळ्यांची काळजी घेणारा असल्यामुळं हा आपल्यापुरतं कधीच पिकवणार नाही, हा शेजारच्याला धान्य देणारच. म्हणजे ही याची स्वतःची कायम परिस्थिती राहिलेली आहे. हा स्वतःसाठी पिकू शकतो असं मला अजिबात वाटत नाही. हा संप घडेल का नाही याच्याबद्दल मला शंका आहे. काही जनतज्ञ अशी पण व्याख्या करतात की आता देशात पाण्याची विक्री सुरू झाली पाहिजे. पाण्याची विक्री परदेशात काहीतरी पाहून यायचं आणि भारत देशात सांगायचं, कसं जमेल हो मला सांगा. 18 पगड जातीचा देश, भयानक निरक्षरता, आणि या परिस्थितीमध्ये तुम्ही परदेशाची उदाहरणं, लोकसंख्येचा आगडोम उसळलेला आहे आणि मग परदेशाची तुम्ही गोंडस उदाहरणं आम्हाला भारतात द्यायची, कसं शक्य होणार आहे. आपल्याला कळणार सुद्धा नाही की पाण्याची विक्री केव्हा सुरू झाली. हा डाग. आणि आता आम्हा शेतकऱ्यांची शोकांतिका आहे. आमची शोकांतिका आहे, आमच्या साठीत म्हणून धरणं बांधली, आम्हाला आता धरणाचं पाणी मिळणार नाही. सगळी धरणं आता आरक्षित होत आहेत. एक तर पिण्याच्या नावाखाली ते पाणी पळवलं जातं उद्योगासाठी. काही तज्ज्ञ असंही म्हणतात की मराठवाड्यातली साखर कारखानदारी बंद केली पाहिजे. मला तुम्हाला मुद्दाम एक आठवण करून द्यायची, हा उल्लेख वारंवार होतो ऊस कारखानदारीच्या संदर्भामध्ये. ऊस हे जास्त पाणी मागणारं पीक आहे, खरी गोष्ट आहे. पण तुम्ही एक गोष्ट आठवा, जर मागच्या 3 वर्ष सततच्या दुष्काळात ऊस नसता तर जनावराला चारा कोणता मिळाला असता. ऊस असं गुणी पीक आहे, ते जास्त पाणी मागत जरी असलं ते दुष्काळी अवस्थेत सुद्धा तुम्हाला टिकून धरता येतं, ती क्षमता त्या पिकामध्ये. आणि त्याच माध्यमातून आम्हाला मागचे 3 वर्ष चारा मिळाला, अन्यथा आम्हाला चारा मिळाला नसता, जनावरं जगू शकली नसती. म्हणून तुम्ही कोणतेही विधान करताना व्यावहारिक पातळीवरती येऊन विधान करण्याची आवश्यकता. ध्वनिचित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादर करते डॉक्टर राहुल तिडके. निर्मिती सहाय्य रविकुमार कांबळे.